नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. अर्थात आता सणावारांचे सगळे दिवस सुरू होत आहेत आणि आता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस येतोय म्हणजे एकादशी. अर्थात देवशयनी एकादशी म्हणून ज्याचं कौतुक नेहमी केलं गेलं आहे, ती एकादशी येते 6 जुलैला. कारण असं आहे की देव आता चातुर्मासामध्ये शयनी जाणार आहेत, झोपणार आहेत. आणि म्हणूनच या एकादशीकरता म्हणजे 5 जुलैपासून रात्री 7 वाजल्यापासून आपण सर्व भाविकांनी तयारी करणं आवश्यक आहे. कारण या देवशयनी एकादशीला आपण जे व्रत करतो, पूजा करतो, त्यामुळे आपल्याला पुण्य लाभतं, मोक्ष लाभतो आणि अर्थात स्वर्गप्राप्ती होते अशी धारणा आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील कल्पना करू शकत नाही इतकं पुण्य आपण पदरी पाडू शकतो. काय करायचं असतं त्या दिवशी? अर्थात रात्री पूर्ण जागरण करायचं असतं. कृष्ण किंवा विष्णूची प्रतिमा घ्यायची किंवा विठ्ठलाची पण चालेल आणि पुरुषोत्ताचा मंत्राचा जप करायचा. या एकादशीला आपण खास तुळस नवीन घ्यावी आणि तिची आपण संग्रही लागवड करावी. तुळशीच्या समोर कापूर आणि दीपपूजा करावी आणि अर्थात मनोभावे प्रार्थना करावी, जेणेकरून आपल्याला पुण्य, मोक्ष आणि स्वर्ग यांची नेहमीच चांगली धारणा मिळेल. हे जे व्रत आहे ते सोडायचं आहे 7 जुलैला सकाळी 8:18 सूर्योदयाच्या आसपास. एकादशीचं व्रत हे नेहमीच थोडं कठीण असतं, परंतु आपल्याला सौख्यप्राप्ती देणारं असतं. तेव्हा देवशयनी एकादशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. चांगलं काम करा आयुष्यामध्ये, नेहमीच तुम्हाला पुण्य लाभेल. नमस्ते.